भक्ती प्रेमाचा आनंद जगातल्या प्रत्येक जीवापर्यंत पोहोचला पाहिजे, याच्यासाठी देवानं अवतार घेतलाय सज्जनो, दुसरं काही कारण नाही. या जगामध्ये 3 लोक जन्म घेतात बघा. 3 लोकांनी या जगामध्ये 3 लोकांचा जन्म होतो. एक पहिला आहे जीवात्मा, दुसरा आहे महात्मा आणि तिसरा आहे परमात्मा. पहिला जो वर्ग आहे त्याच्यामध्ये जीवात्मा म्हणजे जीव, तुम्ही आम्ही आपण सर्वजण. आपण या जगामध्ये जन्माला आलो, कशासाठी आलो? गोरगरिबांच्या मुंड्या मोडायला, ह्याची टोपी त्याच्या डोक्याला, त्याची टोपी याच्या डोक्याला करायला, लोकांचे बांध कोरायला. एखाद्याचं चांगलं चाललं असेल तर त्याच्या चांगल्या कामामध्ये टांग आडवी घालून त्याला तोंडावर पाडायला नाही. आपण या जगामध्ये जन्म घेतलाय, जीव म्हणून जन्माला आलो फक्त एकाच गोष्टीसाठी, की आपलं जीव म्हणून जन्माला येणं सार्थकी तेव्हा लागेल जेव्हा आपल्यापासून इतरांना आनंद मिळेल. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, पाण्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुगंधाप्रमाणे या जीवनाचा आनंद दरवळला पाहिजे सज्जनो, ह्याच्यासाठी माणसाचं जीवन आहे. मग ते सार्थकी कसं लागेल, कधी लागेल, त्याच्यासाठी जगावं लागेल त्या पद्धतीने. आपल्यापासून आनंद कसा होईल जगाला, त्याचा विचार जर आपण केला तर माणसाचं जीवन सफल होईल. या जगामध्ये सज्जन हो, त्याच माणसाचं जीवन सफल आहे. जी माणसं या जगात जन्माला आल्यानंतर देवासाठी जीवन समर्पित करतात, देशासाठी जीवन समर्पित करतात, आणि जी माणसं धर्मासाठी आपलं जीवन समर्पित करतात, त्याच माणसाचं जीवन खऱ्या अर्थाने सफल आहे. पहा, बाकीच्यांचा त्यांनी ज्याचा त्यांनी विचार केलेला बरा. जी माणसं देशासाठी आपल्या प्राणाचं बलिदान द्यायला तयार होतात, आजही मोठ्या आनंदामध्ये हा उत्सव आपण साजरा करतो. पण हा उत्सव कुणाच्या जीवावर आपण साजरा करतो असा जर आपल्या मनाला यक्ष प्रश्न जर आपण विचारला तर त्याचं उत्तर एकच येईल सज्जन हो, आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी देशाचे जे जवान आहेत, बॉर्डरवर उभे आहेत, त्या जवानांच्यामुळे खऱ्या अर्थानं नेरूळमध्ये हा उत्सव या ठिकाणी सुरू व्हायचा. विचार जर केला सज्जन, अरे थोडीशी थंडीची जर लाट आली तर डबल ब्लँकेट अंगावर घेऊन सुद्धा थंडी जात नाही माणसाची. हिमालयासारख्या दुर्गम भागामध्ये, सियाचीन सारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी -50 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, अशा जागेवर मायबाप माझ्या देशाचा जवान स्वतःला कमरे एवढं बर्फामध्ये गाडून घेतो, खांद्यावर AK-47 असते, रात्र रात्र जागून काढतो, डोळ्यात तेल घालून, मस्तकाला कफन बांधलेलं असतं. कधी कोणत्या दिशेनं कोणत्या बाजूने दुश्मनाच्या बंदुकीतून निघालेली गोळी मस्तकाचं भेदन करून आरपार निघून जाईल सांगता येत नाही. पण तरी सुद्धा या भारत मातेचं कर्ज चुकवण्यासाठी, या भारत देशातल्या लोकांना आनंदित ठेवण्यासाठी देशाचा जवान आपल्या सीन्यावर, आपल्या मस्तकावर, आपल्या छातीवर गोळ्या झेलायला तयार होतो, तो मरायला तयार होतो सज्जन हो. या जगात हजारो नोकऱ्या आहेत सुभाष महाराज, हजारो नोकऱ्या जगण्यासाठी आहेत, जगण्यासाठी हजारो नोकऱ्या आहेत. मरण्यासाठी या जगात एकच नोकरी आहे, ती म्हणजे माझ्या जवानांची नोकरी सज्जन. देशाचा जवान ज्या वेळेला देशाच्या सेवेसाठी मिलिटरी मध्ये भरती होतो, तो जगण्यासाठी जात नसतो. उलट त्याला काय वाटतंय की माझ्या भाग्यामध्ये
देशासाठी लढत असताना मरण्याचं भाग्य मला कधी मिळेल, ही मानसिकता त्याच्या जीवनामध्ये असते सज्जन. म्हणून तर म्हणतात ना, दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, लेकिन वतन से हंसी सनम नहीं होता. दुनिया में मिल जाएंगे आशिक कहीं, वतन से हंसी सनम नहीं होता. सोने से लिपट कर हीरो में सिमट कर मरते हैं कहीं, सोने से लिपट कर हीरो में सिमट कर मरते हैं कहीं, लेकिन तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता. कोणाच्या भी भाग्यात नाही माय बाप, ते कोणाच्या भी भाग्यात नाही. जीवनामध्ये जगावं त्या देशाच्या जवानांसारखं, तर माणसाच्या जीवनाचं काहीतरी कल्याण आहे. जगावं देशासाठी, जगावं धर्मासाठी. धर्मासाठी जगण्याची वेळ ज्या वेळेला येते ना, त्यावेळेला सज्जन हो, धर्मासाठी प्राणाचं बलिदान देण्याची वेळ जरी आली तरी माणसानं मागं सरू नये. ही शिकवण माझ्या भारत देशातल्या शूरवीरांनी, माझ्या महाराष्ट्रातल्या वीरांनी दिली आपल्याला. ज्या वेळेला मायबाप धर्मासाठी प्राणाचं बलिदान कसं दिलं जातं, ही गोष्ट ज्या वेळेला डोळ्यासमोर येते, त्यावेळेला सगळ्यात पहिलं नाव डोळ्यासमोर येतं माझ्या छत्रपती शंभूराजाचं सज्जन. धर्मासाठी प्राणाचं बलिदान कसं दिलं द्यावं लागतंय. पकडून आणलेलं होतं त्या बादशहानं माझ्या शंभूराजांना. हजारो साखळदंडांनी एखाद्या हत्तीला बांधून आणावं तसं बांधलेलं आहे. आणि पाहिल्या बरोबर त्या बादशहाची तळपायाची आग मस्तकाला गेली. बादशहानं पाहिल्या बरोबर त्याच्या तोंडातून शब्द निघाले, अरे वही सांबा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है, फाड़ डालो इसकी आंखें, नोच डालो आंखें. लाल तापलेल्या सळया सज्जना हो यवनांनी माझ्या शंभूराजाच्या डोळ्यात घातल्या. झाला, रक्ताच्या चिलकांड्या बाहेर निघल्या. एवढ्यावर थांबले नाही नराधम. 42 दिवस अंगावर उकळतं पाणी टाकलं, नखानं अंगाची साल सोलून काढली. हो, नखानं साल अंगाची सोलून काढली. अंगावरून रक्ताचे पाठ खाली वाहत होते. अरे जणू एखाद्या पर्वतावरून गेरूच्या धारा खाली वाहाव्यात, अंगावरून रक्ताचे पाठ खाली वाहत आहेत. लाल बुंद देह झालेला आहे, हाडामासाचा शरीर, सगळीकडे रक्त रक्त आणि रक्त सांडलेलं आहे. पण अशा अवस्थेत सुद्धा बादशाह शंभूराजांना विचारतोय, बोल संभा, इस्लाम कबूल है? शंभूराजानं उत्तर दिलं, बादशाह, जोपर्यंत शेवटचा रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत शेवटचा श्वास आहे, तोपर्यंत जगेल तर हिंदू म्हणून आणि मरेल तर हिंदू म्हणूनच. जगावं मायबाप, जगावं त्या लोकांसारखं. हो, नाही मागं सरले, मरायला तयार झाले. त्या मृत्यूच्या आगीला त्यांनी कवटाळलं. कशासाठी? धर्मासाठी. आज हा जो धर्माचा आनंद आपण घेतोय ना, हा त्यांच्यामुळे. म्हणून ऐका, जगतात जी माणसं देशासाठी, जगतात जी माणसं धर्मासाठी, जी माणसं देवासाठी जगतात ना, जीवन समर्पित करतात, ती लोक जगाला आनंद देऊ शकतात. म्हणून खऱ्या अर्थानं या विश्वाच्या पटलावर कुठेतरी आपलं नाव अधोरेखित झालं पाहिजे, असं जर आपल्याला वाटत असेल तर जगावं या लोकांसारखं. देवासाठी प्राणाचं बलिदान देण्याची तयारी असली पाहिजे. जीवात्मा, जीव पहिला वर्ग आहे सज्जन हो. कल्याण आपलं कशामध्ये? सामान्य जगण्याला काही अर्थ नाही. संतांनी म्हणावं, नाही तरी काय थोरी आणि श्वान सुकरे बापुडे. पहिला वर्ग आहे जीवात्मा, दुसरा वर्ग आहे तो म्हणजे महात्मा, ज्यांना आपण संत म्हणतो. कशासाठी आले ते या जगात जन्माला? काय कारण आहे संतांचं या जगात जन्माला येण्याचं सज्जन हो? फक्त एकच कारण आहे, आमच्यापासून इतरांना आनंद मिळाला पाहिजे. वाढावया सुख भक्ती भाव फुलाच्या
वाढावया धर्म, वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया भाव, कुळाचार धर्म वाढावया. कशासाठी संतांचं जे नाही, फक्त याच्यासाठी. हे सगळं वाढवायचं आणि जगातल्या शेवटच्या लोकाला त्याचा आनंद द्यायचा. मला सांगा मायबाप, आज ज्ञानेश्वरी वाचायला बसलो आपण की किती आनंद वाटतो. बैठकीत फेटा बांधताना बसलो होतो आम्ही, दादा ना आम्ही, त्यावेळेला ते सांगत होते, महाराज आयुष्यात मी आजपर्यंत कधी काही वाचन केलं नाही, पण वाचायला लागलो श्रावणाच्या महिन्यामध्ये, सहज ज्ञानेश्वरी वाचायला बसलो आणि एवढा आनंद मिळाला की आयुष्यात कधी तेवढा आनंद मिळाला नव्हता. आता कायम असं वाटतंय की कधी तो श्रावण महिना येईल आणि कधी ज्ञानेश्वरी मी वाचायला लागेल. दादा माफी मागून बोलन, ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी श्रावण महिन्याची वाट बघू नका हो. ज्या दिवशी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाल ना, त्या दिवशी तुमच्यासाठी श्रावण महिना लक्षात घ्या. श्रावणाचं सुख आणि श्रावणाचा आनंद कायम तुमच्या जीवनामध्ये निरंतर राहील. कारण माझ्या ज्ञानोबारांनी नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नाचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निपजवी माये. काय नाही दिलं त्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये. अरे ती ज्ञानेश्वरीची एक ओवी वाचत असताना जो आनंद आहे ना सज्जन हो, त्या आनंदासोबत सज्जन हो, माझ्या ज्ञानोबारांचे उपकार आपल्याला विसरता येत नाहीत, लक्षात घ्या. कारण तो आनंद ज्ञानोबारांच्या मुळे एक काळ असा होता, बाकीच्या अन्य लोकांनी ग्रंथाला स्पर्श करायचा नाही. जर तुम्ही ग्रंथाला स्पर्श केला तर आंधळे व्हाल अशी भीती घातल्या जात होती. मग अशा परिस्थितीमध्ये कोणत्या माणसाला त्या श्लोकाचं ज्ञान कळालं असतं? श्लोकाची भाषा लोकांपर्यंत आणून पोहोचवण्याचं काम माझ्या संतांनी केलं. लोकबोलीमध्ये, लोकभाषेमध्ये. काही लोक म्हणतात ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथबाबा, या संतांनी जे वाङ्मय तयार केलं यांनी संस्कृतमध्ये का नसल केलं? ऐका सज्जन हो, माझ्या संतांना प्रसिद्ध व्हायचं नव्हतं. हे सगळं संस्कृतमध्ये वाङ्मय तयार करून त्यांनी आपल्या विद्वत्तेची झलक त्यांच्या वाङ्मयामध्ये अधूनमधून दाखवून दिलेली आहे. आणि भाषेच्या बाबतीत सुद्धा दारिद्र्य नाही. हे इंग्लिश बोलणारे लोक जरा टाचावर करून चालतात. इंग्लिश का बोलायची माहितीये? आपल्याला यावा म्हणून नाही बोलायची इंग्लिश. आपल्या बोलण्याने इंग्लिश भाषा पवित्र झाली पाहिजे याच्यासाठी बोलायची. प्रार्थना भी करायची ना इंग्लिश मध्ये. आय डोंट नो हाऊ टू प्रे, राम भक्त प्रे प्लीज कम नियर अर्ली, इन माय हार्ट टू स्टे, डोंट नो हाऊ टू प्रे. काय अर्थ होतो बरोबर त्याचा? आय डोंट नो हाऊ टू प्रे. हे देवा, तुझी प्रार्थना कशी करावी हे आम्हाला माहिती नाही. राम भक्त प्रे, कृष्ण भक्त प्रे, प्लीज कम नियर अर्ली. लवकर ये देवा. कुठं? इन माय हार्ट टू स्टे. येऊन माझ्या हृदयामध्ये राहा. येऊन गोपाळ राहे तिथे. हे मी का सांगतोय सज्जन हो? आपल्या चित्ताला शुद्ध करण्याचं काम माझ्या संतांनी केलं, संतांच्या वाङ्मयांनी केलं. म्हणून त्या संतांना कधी जीवनामध्ये विसरायचं नाही मायबाप. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आनंद दिला, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भक्तीचं सुख दिलं, ज्यांनी आपल्याला देव सांगितला, धर्म सांगितला, ग्रंथ दाखवला आणि पंथ दाखवला, त्या संताला कधी विसरायचं नाही. कायम त्या ज्ञानोबारांचे उपकार डोळ्यासमोर राहिले पाहिजे. तुम्ही आवर्जून एक गोष्ट तुमच्या समोर शेअर करेन. ज्या वेळेला आळंदीमध्ये शिक्षण चालू होतं, सुभाष महाराज, उबाळे आणि आम्ही एकत्रित राहायचो. पाठ संपला, पाठ
पाठ सकाळी संपला की सकाळी पोटाला भूक लागायची, पण परिस्थिती अशी असायची काय खावं याची पंचायत होती महाराज, काय खावं याची पंचायत. आता बी पंचायतच आहे, पण आता काय काय खावं याची पंचायत आहे. पाठ सुटला रे सुटला की आम्ही सगळेच मंदिराच्या पाठीमागे धर्मशाळा होती आणि त्या धर्मशाळेमध्ये जायचो. 2-3 दिवसाचे बाजरीचे मधुकरीचे बाजरीच्या भाकरीचे शिळे तुकडे त्या पाण्यामधून काढायचे, त्याला कुस करून काढायचं, बारीक करायचे आणि कढाईमध्ये टाकून तेच पोहे म्हणून खायचे. आमच्यासाठी तेच पोहे होते बघा. पण सज्जन हो, तसे शिळे तुकडे खाऊन शिळे पोहे खाऊन आम्ही ज्ञानोबारायांच्या समाधीवर डोकं टेकवायचो आणि ज्ञानोबारायाला कडकडून मिठी मारायचो. ज्ञानोबाराय, आमचं तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही या जगामध्ये. ज्या वेळेला आम्ही ज्ञानोबारायाला मिठी मारून म्हणायचो ना सज्जन हो, त्यावेळेला आमच्या ज्ञानोबारायांनी आमची हाक ऐकावी बघा, आणि काही कमी पडू दिलं नाही ज्ञानोबारायांनी. आज ज्या वेळेला तो एक काळ होता ज्या वेळेला खाण्याची पंचायत होती, आणि आज काय नाही आमच्या जीवनामध्ये ज्ञानोबारायांनी दिला. विश्वास त्या संतांच्या वचनावर पाहिजे सज्जन हो. सामान्य परिवारातून आलेली माणसं आम्ही, जर आज आमचं जीवन एवढं वंदनीय ज्ञानोबाराय करू शकतात, आपलं का नाही करणार सगळ्यांना. पण म्हणावं लागेल बघा, तुझ्या समाधीच्या पुढे गाता देवा तुझी ओवी, केली जीवाची काजळी, अंतरात ज्योत तेवली, तूच देवा ही वाट दावली. घुमला गजर नाराज माझी माऊली, नाराज माझी माऊली, पाहता रूप तुझं सीन हरपला, गारवा मिळाला जेव्हा तापल्या जीवाला. हे माऊली, काय नाही दिलं तुम्ही आमच्या जीवनामध्ये. आज कित्येक लोकांचं जीवन पहा सज्जन हो, ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञानोबाराय आले, ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी आली ना, त्यांच्या आयुष्यात आज काही कमी नाही हो, काही कमी नाही. फक्त त्या संतांवर आणि त्या संतांच्या वचनावर विश्वास पाहिजे. ते आलेतच आपल्यासाठी, आपल्याला सुख देण्यासाठी आणि आपल्याला आनंद देण्यासाठी. हा दुसरा वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग आहे सज्जन हो, तो म्हणजे परमात्मा, म्हणजे देव. तो या जगात आला, कशासाठी आला? फक्त जगातल्या लोकांना आनंद देण्यासाठी, सुख देण्यासाठी परमात्मा. गोकुळामध्ये तो परमात्मा आला सज्जन हो. देवकी मातेच्या समोर चतुर्भुज रूपाने प्रगट झाले भगवान परमात्मा. देवकीच्या समोर लख प्रकाश पडलेला आहे, तेज पुंज दिसते आज देवकी माता. भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर देवकी माता हात जोडून प्रार्थना करते, देवा तुम्ही मला वचन दिलं होतं की मी तुझ्या घरी पुत्र रूपाने बालक बनून येईल म्हणून. पण देवा तुम्ही बालक नाही, तुम्ही जगाचे मालक दिसतायत. कारण बालक किंवा माणूस 2 हाताचा असतो आणि तुम्ही 4 हाताचे बनून आलेला आहात. 2 हाताचे व्हा देवा. परमात्मा 2 हाताचे झाले. माँ मैया अब तो ठीक है ना? माँ ने कहा गोविंद अब इंसान लग रहे हो, आपने वचन दिया था बालक बनूंगा,
बालक बन जाओ प्रभू, बालक बनो. नवजात शिशु प्रमाणे रूप धारण केलं देवाने. पुन्हा विचारलं, माँ ए मैया अब तो ठीक है ना. माँ ने कहा, भगवान आप बालक लग रहे हो लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे हो. बालक जब जन्म लेता है तो वो बोलता नहीं, वो तो रोना शुरू करता है. बाळ जन्माला येतं तेव्हा ती रडत असते. देवा तुम्ही सुद्धा रडायला सुरू करा. भगवंतानं सांगितलं, मैया मुझ पर कौन सी आपत आ पड़ी है मैं जो रोना शुरू करूं. इंसान के जीवन में जब कोई आपत्ति आती है तो इंसान रोने लगता है. मेरे जीवन में कोई दुख नहीं है तो मैं क्यों रोऊं. आईनं सांगितलं, नाही देवा या जगाचा नियम आहे. बाळ जन्माला आल्याबरोबर त्या बाळानं रडलं पाहिजे बरं का माऊल्यांनो. रडू द्यायचं, त्याला खूप रडू द्यायचं. का रडू द्यायचं. शिवानंद महाराज शास्त्री सांगतात म्हणून नाही रडू द्यायचं. त्याच्या पाठीमागे रिझन आहे, वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. बाळ जन्माला आल्यानंतर ते बाळ जेवढं जास्त रडल तेवढा त्याचा मेंदू विकसित होतो. आणि बाळ जन्माला आलं ते रडलंच नाही ना सज्जन हो, तर ते मंद बुद्धीचं बालक जन्माला येत असते. म्हणून बाळाला सुरुवातीला रडू द्यायचं. त्याच्या सगळ्या नसा टाईट झाल्या पाहिजे मेंदूच्या. कृष्ण परमात्म्यानं रडायला सुरुवात केली आणि ज्या वेळेला त्या रडण्याचा आवाज मातेनं ऐकला सज्जन हो, किती आनंद देवकी मातेला. ओ हो, आनंद गगनात मावत नाही एवढा आनंद देवकीला झालाय. ऐका ना, खऱ्या अर्थानं मला वाटतं आईचं मातृत्वच इथं सिद्ध होत असतं. आई बाळाला ज्या वेळेला जन्म देत असते ना सुभाष महाराज, त्या तिची प्रोसेस आहे, तिची वेळ आहे, त्या वेळेचं नाव आहे आपल्या आमच्याकडे त्याला काय म्हणतात, बाळांतपण. आपल्याकडे काय म्हणतात त्याला, बाळांतपण. आई बाळाला जन्म देते त्यावेळेला बाळांतपण असा शब्द आहे. त्या शब्दावर जरा थोडासा फोकस करा. त्या शब्दाचा अर्थ होतो, एक तर मिळालं तर बाळ, नाहीचा आईचा अंत, त्याचं नाव बाळ अंत, बाळांतपण. आता टेक्नॉलॉजीने जरा सोपं झालंय, पण एक काळ आठवा सज्जन हो. 9 महिने 9 दिवस ज्या पोटामध्ये बाळाला ठेवलं, त्या बाळाला जन्म देत असताना मरण यातना आईच्या जीवनामध्ये होतात. जन्माला घालताना एवढं कष्ट एवढ्या वेदना त्या आईच्या जीवनात होतात. परंतु मायबाप किती बी वेदना झालेला असू द्या, बाळाचा जन्म झाला आणि बाळाच्या रडण्याचा पहिला आवाज, त्याच्या रडण्याची किलकारी कानावर पडल्याबरोबर आईच्या शरीराच्या वेदना नष्ट होऊन जातात आणि तिच्या जीवनामध्ये तिला आनंद होतो. आनंद. आज देवकी मातेला एवढा आनंद झालाय आणि माझ्या कृष्ण परमात्म्याला तिने आपल्या हृदयाला लावलं स्तनपान करवण्यासाठी. पण दुसऱ्याच क्षणाला तो झालेला आनंद मावळला. तिने विचार केला, नाही आता जर या बाळाला मी स्तनपान करवीत बसले तर याच्या अगोदर जसे 6 बालक कंसाने मारले, त्या कंसाला निरोप जाईल आणि याला सुद्धा तो घेऊन जाईल आणि या बाळाला सुद्धा मारून टाकेल. सोडा सोडा मिठी हो लपवा लपवा जग जेठी जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारील. त्या आईच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पहा, देवकी माता म्हणते आता या बाळाला सुद्धा कंस मारेल. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, माँ रोना नहीं, माँ रोना नहीं. आजपर्यंत ज्यांनी तुम्हाला रडवलंय ना आई बाबा, आता इथून पुढे त्यांचे रडण्याचे दिवस सुरू झालेत. तुम्ही रडायचं नाही बाबा. आता बस फक्त एक करा, नंदाच्या घराला माझा देई गोकुळाला, देई गोकुळाला माझा देई गोकुळाला.
ही चाल तुमची नाही म्हणलो मी ज्याला ज्याला गाता येते ज्याला ज्याला गाता येते ना त्या कुणाला बी जर हे प्रमाण म्हणायला लावलं बरं का किशोरदा तर या प्रमाणाला प्रत्येक गाणारा माणूस वारकरी संप्रदायातला चाल लावणार कशी नंदाच्या घराला मजने गोकुळा मजने गोकुळा हे मजने गोकुळाला साप वाईट आहे गो ऐकायला चांगली वाटते गोड आहे पण ऐका ना प्रसंग कोणता आहे किशोरदा आणि मग त्या प्रसंगानुसार त्याला चाल असली पाहिजे कृष्ण परमात्म्यानं बापाला सांगितलंय बाबा मला इथून पटकन उचला आणि लवकरात लवकर काय करा गोकुळात नेऊन पोहोचवा आता इथं प्रक्रिया कशी व्हायला पाहिजे स्लो मोशन मध्ये का फास्ट मध्ये प्रक्रिया फास्टच व्हायला पाहिजे ना मग प्रक्रिया जर फास्ट असेल तर त्याला चाल बी फास्टच पाहिजे तिथं कसोटी खेळून कसं जमन नंदाच्या घराला मजने गोकुळा ऐकायला बरं वाटते पण ऐका इतकं सावकाश जर म्हणायला लागलो आपण तर तोपर्यंत कंसाला कळल कंस पळतच येईल आणि कृष्णाला उचलून मग त्याचं काय करेल ते तुम्हाला सांगायची गरज नाही म्हणून थोडंसं मी जरा याला ऑप्शन शोधत होतो सुभाष महाराज त्या चालीला ही चाल अशी शोधली मी टाळकऱ्यांनी बघा प्रत्येकाचे हात असे टाळाला असतात खाली टाळाला असे हात असतात ना प्रमाण सुरू झालं की ते असे दोन्ही हात वर उचलते टाळ बी वर उचलते आणि इथं येऊन वाजवायला लागते आणि जेव्हा टाळकऱ्याचा असा उचललेला टाळ इथं येऊन असा पहिला टाळावर टाळ आदळतो पहिला त्यावेळेला पकवाज वादकाचा 10 वाजत असतो तिथे हां आणि ते जेव्हा 10 वाजला आणि टाळाला टाळ आदळला की चाल संपून जाते मग यांनी काय वाजवायचं पुढे बघायचं का तुम्हाला नंदाच्या घराला पहिल्या 10 वर संपलं ध्यानात घ्या नंदाच्या घराला संपली चाल पुढे दिन दिलं पुढे तुमचं विठाला विठाला कृष्ण परमात्म्याला उचललं निघाले सज्जन मंद मंद पडे पाऊस श्री छाया धरी शेष कृष्ण परमात्म्याला घेऊन निघाले वसुदेव आता बघा या काल्याच्या कीर्तनात हे बारकावे फार महत्वाचे आहेत पाऊस पडावं लागला कसा मंद 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 पडे पाऊस श्री छाया धरी शेष पाऊस मंद मंद पडतोय शेषानं सावली धरलेली कृष्णाला घेऊन वसुदेव निघालेत आणि कुठपर्यंत पोहोचले यमुनेच्या काठावर आले ऐका बरं का माऊल्यांनो यमुनेच्या काठावर आले वसुदेव आणि तिथं आल्याबरोबर काय झालं यमुनेचं पाणी वाढायला
ज्या वेळेला एका पकवाजाचा रिदम येत नसेल पाहिजे तसं, त्यावेळेला दोन्ही संघच वाजले का बरोबर रिदम तयार होतो. दोन पकवाज त्याच्यासाठीच आहेत, मग नाही का. विठ्ठला विठ्ठला. पाऊस पडू लागला होता, जरा लक्ष द्या शब्दाकडं. मंद मंद पडे पाऊस. पाऊस कसा पडत होता? मंद मंद. तुमच्या भाषेमध्ये त्या मंद मंद पडणाऱ्या पावसाला काय म्हणाल तुम्ही? बोला. रिमझिम. रिमझिम. रिमझिम जो पाऊस असतो का, तो मंद मंद नाही असू शकत. रिमझिम जो पाऊस आहे त्याला ग्रामीण भाषेमध्ये त्याला झड असा एक शब्द आहे. झड. ग्रामीण भाषेत त्याला झड म्हणतात. तो रिमझिम पाऊस आहे ना, तो जो पाऊस आहे तो शेतकऱ्यासाठी फार चांगला आहे. तसा पाऊस जर 2-3 दिवस पडत राहिला, त्याला लई असा जोर नसतो, पण तो एका लेवलनी बारीक धारा असतात त्याच्या, पण ते पडत राहतो. त्याला काय म्हणतात? रिमझिम. तो पाऊस शेतकऱ्यासाठी कसा चांगला आहे? तो पाऊस काय करतो? पाण्याची पातळी जमिनीची वाढवण्याचं काम करतो. जोरदार पाऊस तो पाण्याची पातळी नाही वाढत, जसा पडला तसा समुद्र निघून जातो सगळा. पण तो रिमझिम पाऊस फायद्याचा आहे. हा पाऊस कसा आहे? मंद मंद. त्या रिमझिम पेक्षा बी आणखी बारीक स्वरूप असतंय त्याचं. आता आहे का काही ऑप्शन तुमच्याकडे दुसरं? हा, क्या बात आहे. अरे वा, तुम्ही आमच्याकडचे दिसायला. क्या बात आहे. यांनी बरोबर उत्तर दिलं आमच्या माय माऊलींनी. काय शब्द आहे त्याला? भुरभुर. हा, शब्द कसा आहे तो? भुरभुर. हा, ऐका ऐका, लक्ष देऊ नये का. रिमझिम आणि भुरभुर याच्यात फरक आहे का नाही सांगा. हाय फरक आहे. कसा फरक आहे सांगू का? रिमझिम पावसात माणूस बाहेर निघू शकत नाही घराच्या, पण भुरभुर पाऊस असा असतो, मला वाटतं तो मुंबईत शक्यतो पडतच नसेल, कारण मुंबईत मुसळधारच पाऊस कायम. भुरभुर पाऊस तिकडं खालीवर घाटावरच पडतो. तिकडं भुरभुर पाऊस असतो ना, पाऊस पडल्यासारखं तर दिसतो सुभाष महाराज, पाऊस पडताना दिसतो, पण त्या पावसात जर माणूस बाहेर निघला तर अंगावरचा कपडा बी ओला होत नाही. आठवला ना पाऊस? मग मला सांगा, असा भुरभुर पाऊस किती महिने पडला म्हणजे नदीला पूर येईल? बोला, येईल का? पाऊस कसा पडतो इथं स्पष्ट शब्द लिहिलेत, मी नाही लिहिलेले ते. मंद मंद पडे पाऊस. पाऊस कसा पडतोय? मंद मंद पाऊस पडतोय. आणि पुढे गेले तर नदीला पूर आलाय. नदीला पूर आलाय हे खोटं आहे का? नाही, हे खोटं नाही. मग मंद मंद पाऊस पडत होता हे खोटं आहे का? नाही, दोन्ही खरंय. मग याचं समीकरण जुळतंय का? बोला. मंद मंद पाऊस पडत होता, नदीला तर पूर आलाय. काही लोक डोकं लावतील किशोर महाराज, पाऊस ज्या अर्थी मंद मंद पडतोय, नदीला ज्या अर्थी पूर आलाय, त्या अर्थी हा पाऊस इथल्या पावसाचा परिणाम नाही. हा पाऊस वर घाटावर कुठं तरी पडला असेल जोरदार आणि त्याचं पाणी खाली आलं असेल, पण ऐका, वर बी कुठंच पाऊस पडलेला नाही, पण नदीला तर पूर आलेला आहे. फक्त आता तुमच्या डोक्यातला गैरसमज काढतो, नदीला पूर आलेला आहे पण पावसाचा नाही. नदीला पूर आलेला आहे, प्रेमाचा पूर आलेला आहे. सज्जन, पाण्याचा पूर नाही, तो कशाचा आहे? प्रेमाचा पूर आहे, प्रेमाचा. आता तुम्ही म्हणताल महाराज प्रेमाच्या पुराचा आणि त्याचा काय संबंध? ऐका, त्या मंद मंद पावसाचा आणि पुराचा संबंध नाही, प्रेमाचा आणि पुराचा संबंध आहे. कारण पूर कशाला आलाय? कोणत्या नदीला आलाय? बोलत राहा तुम्ही, फटाफटा बोला जरा आता. हा, यमुना नदीला पूर आलाय. आणि यमुना ही कृष्ण परमात्म्याची मुलगी आहे. यमुना ही कृष्णाची मुलगी आहे. देवाच्या चरणापासून तिची उत्पत्ती झालेली आहे आणि तिचं लग्न देवानं समुद्रासोबत लावलेलं आहे. यथा नदी नाम बहवोंबु वेगा समुद्र मेवाभिमुखा द्रवंती तथा तवामी नरलोकवीरा विशंती वक्राण्यभिज्वलंती. तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्या उर्मी एकमय. नदीला जशी बापाच्या घरून ती नदी निघाली आहे, ती मुलगी निघाली आहे, समुद्राला जाऊन पोहोचली. असं कधी झालं का हो? माहेरला सासरला गेलेल्या सगळ्या नद्यांनी मीटिंग भरवली आणि त्यांनी ठरवलं, आता यावर्षी आपल्या माहेरातले मोठा सप्ताह चालू आहे, आपण सगळ्यांनी सप्त्याला माहेराला जाऊ. जर समजा नद्यांनी ठरवलं असं दादा, तर काय होईल सांगा ना?
इकडून येतात ना, इकडून तिकडून अशा नद्या वाहत येतात ना इथे समुद्राला. त्या सगळ्या नद्यांनी ठरवलं एकदा आम्हाला रिटर्न जायचं आमच्या गंतव्यस्थानावर. काय होईल, तुम्हाला मुंबईत राहायला जमायचं नाही. रिटर्न नदीला जाता येत नाही. नदीनं विचार केला, बापाच्या घरून निघाल्यापासून आजपर्यंत एकदा बी त्या बापाची माझी भेट झाली नाही. आज मोका आहे, आज भगवंताच्या दर्शनाचा अवसर प्राप्त झालाय. आता ही संधी सोडायची नाही. त्या नदीनं पाण्याची लेवल वाढवायला सुरुवात केली. कमरेचं पाणी छातीला लागलं, गळ्याला लागलं, नाका तोंडात पाणी जाणार. बाप आपला बुडणार ही आता भीती देवाला वाटायला लागली. कारण जरी आपल्याला बघणाऱ्याला वाटत असेल की कृष्णाची जबाबदारी वसुदेवाच्या डोक्यावर आहे, पण उलट आहे तिथं. तसं नाही, ते वसुदेवाची जबाबदारी कृष्णाच्या डोक्यावर होती. कारण देवानं विचार केला, जर आता थोडस जर वेळ विलंब झाला आणि नाका तोंडातलं पाणी जर आणखी त्याची लेवल वर सरकली तर माझा बाप पाण्यात बुडल. आणि बाप जर बुडाला तर मी तर देव आहे, मला काय नाही होणार. मी माझं रक्षण कसं बी करेन. पण माझा बाप जर बुडाला तर लोकांचा विश्वास माझ्यावरचा बुडल. लोक विचार करतील, अरे ज्या परमात्म्याचं नुसतं नाम घेतल्यानं माणूस भवसागर तरून जातो, आणि तो परमात्मा ज्याच्या डोक्यावर घेऊन तो चाललेला माणूस, त्याला त्या स्वतःच्या बापाला तो नाही वाचू शकला, तर याच्यावर काय भरोसा ठेवायचा. हा विश्वास उडल लोकांचा, जगाचा माझ्यावरचा. म्हणून देवानं विचार केला, सज्जन पाण्याची लेवल जशी वर वाढली आणि मग भगवान परमात्म्याने हळूच आपल्या पायाचा, आपला उजवा पाय त्या टोकरीतून बाहेर काढला आणि पाण्याला स्पर्श केला, उजव्या पायाच्या अंगठ्याचा. मग जसा स्पर्श पाण्याला झाला, वरचं पाणी वर, खालचं पाणी खाली, मधून यमुनेनं रस्ता दिला. सज्जन आता इथं प्रश्न निर्माण होईल, देवानं पायच बाहेर का काढला? हाताने बी स्पर्श करू शकत होते परमात्मा त्याला, पण हाताने जर स्पर्श केला असता पाण्याला तर यमुनेचं समाधान नसतं झालं. कारण खऱ्या भक्ताचं समाधान देवाच्या पायाचं दर्शन घेतल्याशिवाय होत नाही. सज्जन हो, चारी धामाला तुम्ही जाऊन आला असाल, भारत देशात सगळ्या भारतात फिरून आला असाल चारी धाम, पण चारी धामाला जाऊन आल्यानंतर कुठंच तुम्हाला देवाच्या पायावर डोकं टेकून दर्शनाचं समाधान नाही. फक्त पायावर दर्शनाची त्याचं समाधान फक्त पंढरपुरातच आहे. पांडुरंगाच्या दरबारातच ते समाधान आहे, इतरत्र कुठंच नाही भेटत. महाराष्ट्रातला माणूस जर एखादा पंढरपूरला दर्शनाला गेला आणि त्याला जर म्हणलं तुम्ही असं लांबून दर्शन घ्या पुढे चला, तर त्या माणसाला समाधान नाही होणार. देवाच्या पायावर डोकं टेकवल्याशिवाय समाधान नाही. यमुनेनं विचार केला, जोपर्यंत देवाच्या पायाचा आणि त्यातली त्यात उजव्या पायाच्या अंगठ्याचं दर्शन. त्याचं कारण आहे सज्जन, हाताचा काही संबंध नव्हता, हाताचं समाधान नसतं झालं. उजव्या पायाच्या, प्रत्येक माणसाच्या उजव्या पायामध्ये, त्याच्या अंगठ्यामध्ये बॉडीची पूर्ण एनर्जी त्या उजव्या पायाच्या अंगठ्यात असते. म्हणून मुंबईकर दर्शन घेत असताना असं नाही घ्यायचं नसतं. काही काही घेतात ना असं दर्शन घेतात, त्या पायाचा आणि हाताचं सुद्धा कनेक्शन होत नाही, इतकं लांबून. काय काय असतं, काय काय लांबूनच असत, याला काहीच अर्थ नाही त्या दर्शनाचा. काही काही तर असं करतात, महाभाग हिंदू मधले असे करते. ही आपली पद्धत नाही भाऊ, ही ख्रिश्चनाची पद्धत आहे. शिकलेले सवरलेले असं करते. दर्शन घ्यायचं ना मोठ्या माणसाचं घेतलं पाहिजे. आपल्यापेक्षा विद्येनं मोठा असला पाहिजे, विद्वत्तेनं मोठा असावा, वयानं मोठा असावा, अधिकारानं मोठा असावा. आणि त्याच्या पायाच्या अंगठ्याचं दर्शन कशासाठी घ्यायचंय? डोकं आपलं त्या पायावर, अंगठ्यावर टेकलं पाहिजे. आणि अंगठ्यातली जी ऊर्जा आहे, जी एनर्जी आहे, ती एनर्जी डोक्यात घुसली पाहिजे. आणि ती एनर्जी म्हणजेच आशीर्वाद आहे सज्जन. ज्याचं दर्शन आपण घेतो त्याने असे दोन हात करून आशीर्वाद आशीर्वाद असं म्हणलं म्हणजेच आशीर्वाद भेटतो असं काही नाही. तुमचं डोकं पायावर टेकलं ना तरी तो आशीर्वादच आहे, कारण ती एनर्जी तुम्ही वळून घेतली आहे.
जुनी पद्धत होती, जुनी परंपरा होती. माणसं जर एकमेकाला भेटले तर रामराम घालायचे, किशोरदासी रामराम घालायचे. अंतर असायचं दोन्ही माणसामध्ये, पण रामराम म्हणायचे, देवाचं तोंडातून नाव घ्यायचे आणि त्यांच्या दोघांमध्ये जवळपास 2-3 फुटाचं अंतर असायचं. पण आता आजकाल जर बघितलं तर सजन आता शेक हँडची पद्धत निघली. हॅलो, हाऊ आर यू, कसा आहेस, मुस्काडी देऊ का माझ, काय हॅलो हाऊ आर यू. ही पद्धत आपली नाही महाराज, ही पाश्चात्य संस्कृती आहे. हातात हात देण्याची परंपरा आपली नाही. विनाकारण फडतूस माणसाच्या कधी कधी काही माणसाला फार सवय असते, विनाकारण हात पुढे करणार आणि कोण माणूस आहे पुढचा, काय त्याची योग्यता काय, आपली काय, याचा विचार न करता हो दर्शनाला जरी आले ते असे हात करते. आमच्या सारख्याला सुद्धा असं हात करते. आता त्याच्या तोंडाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं मुस्काडीत ठेवून द्यावायचं, इतका चेहरा हो फडतूस असतो. अरे भाऊ, कोणाच्या बी हातात हात देण्याची मजा नाही, कारण ऊर्जा आहे ना, विनाकारण निगेटिव्ह एनर्जीचं ट्रान्सफर आपल्या शरीरामध्ये, आपल्या बॉडीमध्ये नको व्हायला, म्हणून हातात हात नाही द्यायचं. ही पद्धत किती चांगली आहे. राम राम, हो वाळे महाराज, राम राम, किती मस्त आहे बरं. ही पद्धत फार चांगली आहे. जाऊ द्या, विषय अंतर नाही करायचं आपल्याला, तुम्हाला समजलाय माझा भाव. दर्शन कशासाठी घ्यायचंय, माणसाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये एनर्जी ऊर्जा आहे. आपल्या सगळ्याला माहिती असेल, कृष्ण परमात्म्यानं ज्या वेळेला देह सोडला, भागवतामध्ये व्याधानं बाण मारला भगवंताला, पायाच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला बाण लागला आहे का, आणि बाण अंगठ्याला लागला आणि मेंदूच्या नसा देवाच्या तटातट तुटल्या. बघा, हे कनेक्शन आहे, नख शिखाचं कनेक्शन. लहानपण, बचपना आठवा तुम्ही तुमचा. खेळत असताना, पळत असताना, पळता पळता सुभाष महाराज ठेच लागली, दगडाला ठेच लागली, उजव्या पायाच्या अंगठ्याला जबरदस्त ठेच लागली आणि अंगठ्याचं नख असं निघून पडलं. इतकी जबरदस्त ठेच लागली, ठेच लागली पायाला आणि अंधाऱ्या आल्या डोळ्याला. हे कनेक्शन आहे पहा, बॉडीचं पूर्ण कनेक्शन आहे. म्हणून मला बऱ्याच वेळेला लोक विचारतात, महाराज तुम्ही उजव्या पायाच्या अंगठ्याला तुम्ही चंदन का लावता किशोरदा. त्याचं कारण हे आहे, कारण हे जे कवर आहे, उजव्या पायाच्या अंगठ्याचं कवर सुद्धा देवानं मोठं दिलेलं आहे. जिथं अशी काही गोपनीय गोष्ट आहे ना, त्याला कवर जास्त मजबूत केले देवाने. आपली खोपडी बघा किती मजबूत आहे, हे अंगठ्याचं वरचं कवर बी बघा फार मोठं आहे ते, कारण ती एनर्जी, तिथं ऊर्जा आहे. अणुबॉम्बचं जिथं मेन हे असतं ना, काय म्हणतात त्याला, केंद्र, हा अणु केंद्र जिथं असतं पहा, तो एरिया किती तिथं सिक्युरिटी असते. तिथं सामान्य माणूस तर सोडाच, पण कुणालाच तिथं परवानगी नसते त्या लोकांच्या शिवाय. आणि भगवंताची निराय सज्जन हो, माझ्या भगवान परमात्म्याने पायाचा स्पर्श केला, निमुनीनं जागा दिली. ऐका, वसुदेवानं कृष्ण परमात्म्याला गोकुळात नेऊन सोडलंय आणि नेऊन सोडल्यानंतर सज्जन हो, रात्रीची वेळ आहे, मध्यरात्रीची वेळ, आणि त्या मध्यरात्रीच्या वेळेला सगळं गाव झोपलेलं आहे, सगळं गाव झोपलं आहे का. आणि जशी जशी रात्र पुढे जाऊ लागली, पहाटची वेळ झाली, ब्रह्ममुहूर्त झाला आणि ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला सगळ्या गवळणी गोपिका जाग्या झाल्या. कारण गोकुळातल्या गवळणी पहाटेच उठत होत्या. पहाटे, कधी पहाटे. आजकालच्या गवळणी पहाटेच उठतात 8:30 वाजता. आमची पहाट कधी होते 8:30 वाजता. 2-3 वेळेस मोबाईल नाकावर जोपर्यंत आदळत नाही येऊन मनाने, तोपर्यंत झोपायची वेळ झाली असं वाटतच नाही. मग कसं उठायचं पहाट, गवळणीचं कामच हे होतं बघा. प्रातकाळी प्रहराराती उठल्या गवळणी बाळा, सकाळी पहाट गवळणीनं उठावं आणि काय करायचं, घुसळण दह्याचं मंथन करायचं. आणि मंथन करताना काय, नुसतं हातानं काम नाही, तोंडानं पुन्हा देवाचं नाव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण, हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव,
नाही सज्जन हो, तोंडानं देवाचं नाम घ्यायचं आणि हातानं काम करायचं. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. आणि त्या गवळणीचा नित्यनेम असायचा सज्जन हो, मंथन दह्याचं करायच्या, देवाचं नाम मुखानं घ्यायच्या. काम कोणतं बी असू द्या, किती बी अवघड काम असू द्या, किती बी जटिल आणि किती बी कठीण काम असू द्या सज्जन हो, ते काम जर सोपं व्हावं वाटत असेल, त्या कामाचा लोड आपल्यावर येऊ नये वाटत असेल, तर माणसानं ते काम करता करता काय करायचं, गायन करायचं. गायन. तुम्हाला एक किस्सा सांगतो. ज्या वेळेला आपल्या भारताचे 2 ओपनर वन डे मध्ये बॅटिंगला उतरायचे, मशहूर जोडी, सांगा नाव तुम्ही, बोला फटाफटा. तुम्ही म्हणजे असं बोलत नाही जणू काय तुम्ही त्याच्यातले नाहीतच. हा, सचिन आणि सेहवागची जोडी. मग तो सचिन वीरेंद्र सेहवागला म्हणायचा, सेहवाग आता यावेळेस आपल्याला जास्त भागीदारी करायची, लवकर आऊट होऊ नको, कसे बी आडवे तिडवे उठपटांग फटके मारू नको. तो म्हणायचा, जी पाजी, ताण घेऊ नका म्हणे पाजी. आणि तो जायचा तिथं त्या स्ट्राईक वरती, आणि स्ट्राईक वर गेला की तो काय करायचा, गाणं म्हणायचा. गाणं म्हणायचा ना, आला बॉल की कसा बी बॉल येऊ द्या, चांगला असू वाईट असू, त्याचा निकाल काय लागायचे तुम्हाला माहिती. बॉलर कोणता आहे तो त्या सचिन पुन्हा येऊन त्याला मध्ये सांगायचा, अरे तू त्या बॉलरची इज्जत कर, 161च्या स्पीडनं बॉल टाकणारा माणूस आहे तो, जगातला नंबर 1चा बॉलर आहे. तो म्हणायचा, मला त्या बॉलरशी मतलब नाही, मला त्या बॉलशी मतलब आहे. हा, आणि तो गाणं म्हणायचं, आणि गाणं म्हणता म्हणता आला बॉल की फटकायचं काम करायचं. काम कोणतं बी असू द्या, किती बी जटिल आणि किती बी कठीण काम असू द्या सज्जन, हे काम सोपं होतं कशाने, देवाचं नाम जर मुखात असेल तर. भगवंताचं नाम अखंड मुखामध्ये गवळणींच्या आहे, काम त्यांचं चालू आहे पण नाम घेणं बंद नाही. ऐका, त्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत. आणि ऐका, असं ज्या वेळेला आपण करतो ना सज्जन हो, आपल्या कामाशी आपल्या कर्तृत्वाशी जेव्हा आपण प्रामाणिकपणानं राहतो, देवाच्या कृपेनं हे सगळं काम होतंय अशी भावना ज्या वेळेला आपल्या अंतःकरणात असते, त्यावेळेला सज्जन हो, त्या कामाची दखल घेण्यासाठी देव येतो तुमच्याकडे. फक्त त्याचा अहंकार नको, हे आम्हीच करतोय असं म्हणलं नाही पाहिजे. मेरा आपकी कृपा से हो सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. देवाच्या कृपेनं कोणतंही काम होते अशी अनुभूती अंतःकरणात असली पाहिजे. गवळणी दह्याचं मंथन करत बसल्यात, ऐका, अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज कानावर आला. ज्या दासीच्या कानावर बाळाच्या रडण्याचा आवाज आला, ती दासी धावत गेली यशोदेच्या महलाकडे. आजपर्यंत कधीच बाळाच्या रडण्याचा आवाज कानावर आला नव्हता. हे बाळ नेमकं कोणाचं रडते, कोण रडतंय नेमकं, संभ्रम मनामध्ये झाला. संभ्रम चली आई सबरानी, कौन रो रहा है, बालक रो रहा है कि दुनिया का मालक रो रहा है. मनात विचार करते सज्जन होऊन. त्याच वेळेला ती दासी गेली, आवाजाच्या दिशेने गेली. यशोदा मैया झोपलेली आहे. यशोदेच्या समोर कृष्ण परमात्मा सुंदर रूप देवाचं तिनं पाहिलं. यशोदेला त्या दासीनं जागा केलं. यशोदेने कृष्ण परमात्म्याला आपल्या हृदयाला लावलं, गळ्यातला हार त्या दासीच्या गळ्यामध्ये टाकला. आणि त्या दासीला एवढा आनंद झाला, त्या देवाच्या रूपाकडे पाहून तिला वाटला तर ही आनंदाची बातमी मी कुणाला सांगू. सगळ्या गावात ती गवळण सांगत सुटली. गवळण सांगत ती गवळणीला, गवळण सांगत ती गवळणीला,
पसरली सज्जन हो. पाहता पाहता सगळ्या गवळणी दह्याचं मंथन करत होते. ऐका, त्या दह्याचे जे लोणी बनवलं होतं, लोण्याचे गाडगे आपल्या कडेवर घेऊन सगळ्या नंदाच्या अंगणामध्ये आल्या. नंदाच्या अंगणामध्ये ते दही रिचवलं. कमरे एवढा ढीग तयार झाला. कशाचा? लोण्याचा. लोण्याचा कमरे एवढा ढीग झाला. आजकाल लोणी बघायला भेटत नाही, ऐकायला भेटतं फक्त. गावाचं नाव लोणी. लोणी राहिले का? लोणी जर बघायचं असेल तर आजही गोकुळात जावं लागेल, वृंदावनामध्ये जावं लागेल. वृंदावनात गेल्यावर कळतं महाराज, आज बी 5-5 लाख गायी एका एका गोशाळेत. तुम्ही जर कधी राधा राणीचं गाव आहे बरसाना, त्या बरसाण्याला जर तुम्ही कधी गेलात तर बरसाण्याच्या बाजूला भला मोठा एक डोंगर आहे. त्या डोंगरावर त्या 5 लाख गायी एकदाच चरायला जातात. संध्याकाळी 5 वाजेच्या वेळेला वासराच्या ओढीनं ज्या वेळेला त्या गायी येतात ना, तो नजारा बघण्यासारखा असतो. आजही तिथं गेल्याशिवाय आपल्याला ही अनुभूती होत नाही. काल्याच्या कीर्तनात फक्त आपण ऐकतो त्या गोकुळाचं, वृंदावनाचं वर्णन, पण प्रत्यक्षात तिथं जाऊन पाहिल्याशिवाय लक्षात येत नाही की माझ्या कृष्ण परमात्म्याने या गोकुळात अवतार का घेतला असेल. कमरे एवढा ढीग साचला होता लोण्याचा. मी कमी सांगतोय जरा तुम्हाला, कारण संतांनी सांगितलं घरी ताकाचे सरोवर आणि येथे नवनीताचे पूर. लोण्याचे पूर वाहत होते गोकुळामध्ये सज्जन हो. एवढा आनंद. सगळ्या गवळणी नटून थटून तिथं जाऊन नाचू लागल्या, नृत्य करू लागल्या. 95 वर्षाची एक म्हातारी होती. 95 वर्ष. गावाच्या गल्लीमध्ये काहीतरी गलका बायकांचा चालू आहे म्हणून ती बाई बाहेर आली. म्हातारी ब्रज भाषेमध्ये ती विचारू लागली त्या सगळ्या गोकुळातल्या गवळणींना. ती विचारते, अरे ब्रजांगनाओ, आज गोकुल में का भयो है? अरे ने कोई बताओ तो सही, आज गोकुल में का भयो है? त्या गवळणी म्हणू लागल्या, अरे बुढ़िया तेनु कछु पता नहीं, आज गोकुल में का भयो है? अरे बोले कछु पता नहीं, का भयो है, कोई बताओ तो सही. म्हणजे आज गोकुळात काय झाले ते सांगा तरी कुणी. मग त्या गवळणी सांगू लागल्या, बुढ़िया तेनु कछु पता नहीं. बोले कछु पता नहीं, का भयो है? मग त्या सांगू लागल्या, आनंद के घर लाला भयो है. म्हणजे नंद बाबाच्या घरी बाळ जन्माला आलाय, पुत्र जन्माला आलाय. मुलगा जन्माला आला की वृंदावनामध्ये आज भी लाला भयो है असं म्हणतात. आणि मुलगी जन्माला आली की लाली भई. लाली भई, लाला भयो है. और आप सब लोग सज धज के जा रही हो, मुझे भी आने दो ना. त्या गवळणी म्हणू लागल्या, तू क्या करेगी वहां जाकर के? नाचना आवे और अंगण टेढ़ो. तू काय करणार आहेस तिथं जाऊन? तुला काय नाचता येणार आहे का? वय बघ तुझं 95 वर्ष आहे. म्हातारी म्हणली, ठीक आहे जा म्हणे तुम्ही पुढं. 55 येते मागून म्हणली मी. 95 वर्षाची म्हातारी आमच्या पैठणला आली असेल कधीतरी. शालू आणला पैठणचा भारी, तिने घातला अंगावर शालू, कमरेला करधनी बांधली, दंडामध्ये बाजूबंद बांधले, हातामध्ये सुंदर कडे घातले म्हातारीनं, डोक्याला तिनं बिंदी लावली, हाताला सुंदर मेहंदी लावली, नखाला सुंदर तिनं पॉलिश लावलं. आज शृंगार करायला लागली म्हातारी सज्जन हो. 95 वर्षाची म्हातारी आहे. सुंदर तिने पायामध्ये कडे बांधले, अगदी सुंदर. पण आता शृंगार करता करता सुभाष महाराज वय झालं होतं, 95 वर्ष झाले होते. मेकअप तिचा विसरला होता. तिनं मेकअप करता करता गंमत अशी झाली, ओठाला जी लाली लावायची ती लाली तिनं काजळ म्हणून डोळ्याला लावली आणि डोळ्याचं काजळ ओठाला लावलं. होठों पे काजल आंखों में लाली, ओ गालों पे टिकली लगाते चली, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी,
शृंगार केला म्हातारीनं, गेली नंद बाबाच्या अंगणात कृष्णाच्या समोर जाऊन नाचू लागली आणि काय म्हणते, मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण तेरे नाम की, मैंने बिंदिया सजाई रे कान्हा तेरे नाम की, मैंने मेहंदी लगाई रे बिंदिया सजाई रे कान्हा तेरे नाम की, मेहंदी लगाई मैंने बिंदिया सजाई, बंसी बजाई रे कृष्ण तेरे नाम की, मैंने मेहंदी लगाई रे श्री कृष्ण चलते नंद के दुलारे, नंद के दुलारे, नंद के दुलारे बाबा, नंद के दुलारे, नंद के दुलारे बाबा, नंद के आनंद झाला, गोकुळाचा आनंद झाला, साऱ्या गोकुळाचा आनंद झाला, साऱ्या गोकुळाचा आनंद गोकुळामध्ये एवढा आनंद सुरू झाला, एवढा आनंद सुरू झाला, त्या आनंदाला पारावार राहिला नाही. एवढा आनंद आणि एवढं सुख त्या लोकांच्या जीवनामध्ये झालं. हो, तुकोबाराय म्हणतात, गोकुळीच्या सुखात अंत पार, पारावार नाही राहिला सजन. हो, महिना निघून गेला, महिना तरी त्यांना कळलं नाही, देहावर नाही राहिले, भानावर नाही राहिले. ऐका ना मायबाप, सामान्य 5 वर्षानंतर तुम्ही आम्ही त्या कृष्ण परमात्म्याच्या जन्माच्या उत्सवाच्या लीला नुसत्या काल्याच्या कीर्तनात ऐकत असताना एवढं दंगून जातो आपण, एवढं दंगून जातो. कीर्तनाचा वेळ कधी संपला हे बी आपल्याला कळत नाही. मग मला सांगा सज्जनाहो, साक्षात ज्या डोळ्यानं त्या देवाचं रूप पाहिलं असेल आणि त्या भगवंताच्या त्या जन्म उत्सवामध्ये जे सहभागी झाले असतील, ती किती भाग्यवान माणसं असतील. वेळ कुठं गेला कळालं नाही सज्जनाहो. सूर्य थांबलेला आहे, सूर्य जागेवर थांबलाय, सूर्याची गती थांबली आहे. आनंद एवढा होता, गोकुळीच्या सुखात अंत पार नाही रेखा. काय कारण होतं? बालकृष्ण नंदा घरी आनंदाचा सुभाष महाराज. बाळकृष्ण परमात्मा नंदाच्या घरी आलाय म्हणून. देव जर आलाय म्हणला असतं तर एवढा आनंद नसता झाला. तो देव, एवढा मोठा देव, आभाळाला गवसणी घालावी ज्या देवानं, एवढा मोठा देव आज बालक बनून नंदाच्या घरी आलाय. आणि बाळ बनून तो देव आनंद देऊ लागला. सज्जन हो, आनंद. आजही गोकुळात जर कधी गेलात ना सज्जन हो, तर त्या वृंदावनात गोकुळामध्ये श्रीकृष्णाची नाही, राधाकृष्णाची नाही, युगल कृष्णाची नाही,
वृंदावनात आज बी पूजा केल्या जाते कोणाची? बालकृष्ण परमात्म्याची, छोट्या कृष्णाची. लड्डू गोपाल, मोठी मूर्ती नाही तिथे, छोटी मूर्ती, लड्डू गोपाल, बालकृष्ण. कारण वृंदावनातले लोक देवाला देव मानत नाहीत, ते आमचा पुत्र मानतात. आपल्या पुत्रावर आपण जितकं प्रेम करतो ना, तितकं प्रेम देवावर जर केलं ना सज्जन हो, तर नक्की जीवनामध्ये आनंदच आनंद आहे. पहा बरं का घटे साहेब. दादा तुमचं काय नाव म्हणलं? हा, मनोहर दादा ठोंबरे का डुंबरे? डुंबरे, मनोहर दादा डुंबरे. दादा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, विचारू का? हां, क्या बात आहे, मोकळ्या मनाने हो म्हणले तुम्ही. हां, पण उत्तर द्यावं लागेल ना. हां, इथंच राहता ना तुम्ही? माझी शपथ आहे तुम्हाला उत्तर द्यायचं. पण हां, प्रामाणिकपणाने सांगा, इमानदारीने सांगा, तुम्ही तुमच्या घरी, तुमच्या परिवारामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करता? वा, टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी जोरदार. एक क्षण सुद्धा, बऱ्याच लोकांना वाटलं असेल ते आता मंडळीवर म्हणतात, बायकोवर म्हणतात का काय पण. हां, पण त्यांनी एका क्षणात उत्तर दिलं सुभाष महाराज. ते म्हणले आईवर माझं प्रेम आहे. एकदा पुन्हा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. इतकं मोकळ्या मनानं आईवर प्रेम करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये कधीच काही कमी पडत नाही किशोरदा, कधीच काही कमी पडत नाही. पण ऐका ना सज्जनो, हाच प्रश्न मी आणखी कुणाला बी विचारला असत, कुणी म्हणलं असतं माझ्या बापावर माझं प्रेम आहे, कुणाचं मुलावर प्रेम आहे, कुणाचं आईवर प्रेम आहे, कुणाचं पत्नीवर प्रेम आहे. प्रत्येकाचं सर्वात जास्त, या शब्दाखाली अंडरलाईन करा, सर्वात जास्त आपण प्रेम कोणावर करतो? हे मी सांगितल्यापैकी सगळ्यांचं आपल्या प्रत्येकाचं उत्तर असंच असेल. दादांनी आईवर सांगितलं, कुणाचं बापावर, कुणाचं संयुक्त असतं माय बापावर, दोघावर प्रेम आहे. पण तुमच्या सगळ्याच्या मनातला भाव मी सांगतो, सगळ्यांच्या मनातलं उत्तर मी सांगतो. जर माझं उत्तर तुम्हाला पटलं तर जोरदार टाळी वाजवायची, आणि जर बिलकुलच नाही पटलं तर अजिबात सक्ती नाही. सांगू का उत्तर? दादा मनोहर दादा सांगू? सगळ्यात जास्त तुम्ही, आम्ही, आपण सर्वजण सगळ्यात जास्त आपल्या परिवारात प्रेम कुणावर करतो? तर त्याचं उत्तर आहे, घरामध्ये, परिवारामध्ये सगळ्यात छोटं बाळ जे असतं ना, 1-1.5 वर्षाचं छोटं बाळ, त्या छोट्या बाळावर सगळ्यात जास्त माणसं प्रेम करतात. आई 8 दिवस दुसऱ्या गावाला गेली फरक पडत नाही, महिनाभर बायको दुसऱ्या गावाला गेली फरक पडत नाही, वर्षभर मुलगा दुसऱ्या देशाला गेला फरक पडत नाही. अरे 2 महिने जर घरातलं छोटं बाळ, 2 घंटे जर घरातलं छोटं बाळ दिसेना झालं तर घर ओसाड पडल्याशिवाय राहत नाही. घराचं चैतन्य म्हणजे छोटं बाळ आहे. आपल्या जीवापेक्षा जास्त घरातला प्रत्येक माणूस त्या बाळावर प्रेम करतो. ऐका माय बाप, घरातल्या लेकरावर, घरातल्या बाळावर आपण जितकं प्रेम करतो ना, तितकं प्रेम देवावर करून बघा. एक दिवस जगाचा बाप तुमच्या घरी येऊन सुद्धा भोजन केल्याशिवाय राहणार. जगाचा बाप तुमच्या घरी येईल सज्जन हो, तितकं प्रेम करावं. आणि तसं प्रेम गोकुळातल्या लोकांनी केलं. देव घरी आलाय, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. एवढा आनंद झाला त्या लोकांना, तो आनंद साजरा केला कसा? गुढिया तोरण, गुढिया तोरण, गुढिया तोरण, गुढिया तोरण, गुढिया तोरण, गुढिया तोरण, गुढिया करीती कथा गाती गाणे. गुड्या उभा केल्या, तोरण बांधले सज्जन हो देवाच्या आगमनानं. एवढं गाव आनंदित झालं, एवढा आनंद झाला. वाणी नुसतं रांगोळी काढल्या नाही, नुसता शृंगार नाही केला, करीती कथा गाती गाणे. कसे गाणे गाऊ लागले, कसे भजन करू लागले. एकदा सगळ्यांनी हात वर करा. त्या गोकुळातल्या लोकांसारखं सगळ्यांनी एकदा रंगून जायचंय. जर तो देव आपल्या घरी यावं वाटत असेल, त्या देवानं सुद्धा आपल्या घरी बाळ बनून, पुत्र बनून आपल्या घरी यावं वाटत असेल, तर सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं त्या भगवंताला आठवा आणि जोरात टाळी वाजवायची.
आणि सगळ्यांनी भजन करायचंय. जे भजन करणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ. सगळ्यांनी बोला. आपल्या प्रत्येकाच्या घरी देवाला पाहिजे. पहा जोरात टाळी वाजवायची आहे. मेरा छोटा सा संसार मेरा बोला बोला हरि हरि आ जाओ प्रभु आ जाओ हरि आ जाओ प्रभु आ जाओ हरि आ जाओ प्रभु आ जाओ भक्तों की सुनो पुकार भक्तों की सुनो पुकार हरि आ टाळण पकवाज वाजणार नाही. हात वरच राहू द्या. टाळण पकवाज वाजणार नाही. 2 मिनिटांसाठी फक्त सगळ्यांनी मनानं वृंदावनात चला. मनानं सगळ्यांनी वृंदावनात चला. कृष्ण परमात्म्याचं गोड रूप डोळ्यासमोर आणा. आणि मी अगोदर पुढं म्हणतो आणि माझ्या मागं पुरुष मंडळी म्हणतील आणि पुरुषांचं झालं की लगेच महिला मंडळीने म्हणायचं. आणि ज्याचा आवाज जास्त निघेल त्यालाच काला झाला की बुंदी. हा लाडू आहेत का? बुंदीचे लाडू. ठीक आहे. मेरा छोटा सा संसार मेरा जोर से ऐका ऐका. एवढेच फक्त पुढचे 4 जण म्हणतात. मागच्यांनी लक्षात घ्या. पार्टी पडली नाही पाहिजे. मेरा छोटा सा संसार मेरा मेरा जोर से हरि आ जाओ एक बार. वाह 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 वाह. हरि क्या बात है. हरि आ जाओ प्रभु आ जाओ. अरे वाह 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 वाह. हरि आ जाओ भक्तों की सुनो पुकार भक्तों की हरि आ जाओ एक बार. हरि मेरा छोटा सा संसार हरि आ जाओ एक बार. हरि आ जाओ एक बार. हरि आ जाओ एक बार. याला काय म्हणतात माहिती का? या सगळ्या भजनाला म्हणतात देवाच्या भजनाचा काय लागणं? छंद. याला काय म्हणतात? छंद म्हणतात. छंद. हा. आणि एकदा का असा छंद लागला ना, हे फक्त कीर्तनापुरता नाही, कीर्तन संपल्यावरही, सप्ताह संपल्यानंतरही वर्षभर हा छंद मनाला लागला पाहिजे. आणि एकदा तो छंद लागला की मग सज्जना हो, अगोदर आपल्या मनाला छंद लावून घ्यायचा देवाचा, नंतर देवाला आपला छंद लागत असतो. आणि मग आपलं मन तो देव मागत असतो. मग येव मन आधत्स्व, मनाला आपली मागणी करतो. आणि आपण जर देवाला मन नाही दिलं तर मग तो देव काय करतो? त्या मनाची चोरी करतो. चोरी, चित्त चोरीले तुका म्हणे छंदे, मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरणारे विठोबा रखुमाई.